ज्या घरात तू लग्न होऊन जाणार आहेस त्या घरामध्ये एकही महिला नाही आहे. तर माझ्या मुलीनं मला उत्तर दिलं, तर ज्या घरामध्ये नुसतीच माणसं आहेत तिथं एका स्त्रीची गरज आहे, पण तुम्हाला जाणं गरजेचं आहे. तर त्या स्त्रीला निर्णय घेतला पाहिजे की मला मुलगाच पाहिजे असा माझा अट्टास नाही, तुमचा असेल तर तो चुकीचा आहे. पण गर्भलिंग निदान करून जो गर्भपात केला जातो तो बेकायदेशीर आहे. जर मशीनचा गैरवापर होत असेल तर तुम्ही मशीन सील करा, दवाखान्यावर कारवाई करा. पण जर घरात सोनोग्राफी मशीन सापडलं तर आम्ही काय सील करायचं? गाडी कोल्हापुरात पेशंटला घेते आणि कर्नाटकाच्या बाउंड्रीत जाऊन डिटर्मिनेशन करून दुसऱ्याच ठिकाणी नेऊन सोडती. ह्यावेळेला ज्युरिस्डिक्शन कुणी बघायचं? असेल की मुलगा हाच वंशाचा दिवा असतो, ते आज अशी कितीतरी उदाहरणं आहेत की जी उदाहरणं वंशाच्या दिव्यानं दारू पिऊन रस्त्यात लोळत घालवलेले आहेत. आता आज कुणाला त्रास झाला का? प्रतिमा हॉस्पिटलमध्ये 250 मुली मारल्या गेल्या. कुणाला त्रास झाला त्याचा? जर त्याच वेळेला एखादा व्यक्ती डॉक्टर रात्री दवाखाना उघडून काय करताय हे जर विचारायला गेला असं तर त्या दिवशीच्या मुली वाचल्या. नमस्कार. निवासी संपादक दैनिक तरुण भारत. राऊंड टेबलच्या निमित्ताने म्हणजे गेले कित्येक आठवडे आम्ही हे राऊंड टेबल आमचं जे आहे ते त्या महिन्यातील, आठवड्यातील किंवा त्या दिवशीच्या अलीकडच्या काळातील झालेल्या एखाद्या सामाजिक घटनेवर आम्ही असं राऊंड टेबल आयोजित करतो. बातम्या सगळ्या दैनिकात येतात, चॅनेलवर येतात, पण या बातमीची जी वेगळी अंग दडलेली असतात बाजूला किंवा आमच्यापर्यंत आलेली नसतात, माहीत नसतात. तांत्रिकदृष्ट्याही आम्ही काही वेळा कमी पडतो. जे XYZ सांगेल ते करत असतो. त्याची माहिती करून घ्यावी, किती गंभीर आहे हे लोकांच्यापर्यंत पोहोचावं आणि त्या क्षेत्रातल्या आपल्यासारख्यांच्या त्या सोबत असलेले जर हे असेल, तुमचं एखादा कोट असेल तर त्या बातमीला अधिक वजन येतं. मी म्हणणं वेगळं, तुम्ही म्हणणं वेगळं, यांनी म्हणणं वेगळं आणि यांनी म्हणणं जरूर वेगळं, किंवा एकातल्या लोकांच्यातल्या नेत्या म्हणून भारतीताई बोललेलं हे वेगळं अशा स्वरूपाचं आहे. तर ते सगळे एकत्रित उद्याच्या अंकात आपलं देतोय आपण. आणि यावेळेचा आपला अर्थातच ताजा विषय म्हणजे तो गर्भलिंग निदानचा आपण निवडला होता. तुम्ही तर या क्षेत्रातच एक तुमचा पार्ट आहे कामाचा, त्याच्यावर आपण जर सांगितलं तर याची भीषणता किती आहे आणि सगळी चर्चा आपली पॉझिटिव्ह आहे की उद्या जे जाईल ते याकडं कोणी वळू नका अशा स्वरूपाचं ते आहे. मी डॉक्टर सरिता थोरात, जिल्हा शल्य चिकित्सक कोल्हापूर. कोल्हापूरसारख्या पुरोगामी जिल्ह्यामध्ये आपल्या सगळ्या जिल्ह्याला म्हणजे आपल्या काळीमा फासणारी घटना जी घडलेली आहे, गर्भलिंग निदानाचं एवढं मोठं रॅकेट आपल्याकडे आता उघडकीला आलेलं आहे आणि गेला आठवडाभर याबाबतच्या वेगवेगळ्या चर्चा वगैरे होत आहेत. त्या दृष्टीनं आत्तापर्यंत आमच्या ह्या कारवाया चालू होत्या, पण त्या छोट्या प्रमाणात होत्या. पण आत्ता जो काय त्याला उठाव आलेला आहे, कारण आपण सांघिक काम करतोय हे, त्याच्यामुळे खरोखर उठाव आलेला आहे आणि त्यामुळे आम्हाला आरोग्य खात्याला याच्याबद्दलचं म्हणजे समाधान मिळतंय की आपण आता अजूनही याच्यापेक्षा आपण जादा प्रमाणात त्याच्यामध्ये शोध घेऊ शकू. तर गर्भलिंग निदान कायद्याच्या अंतर्गत आपल्याकडे जिल्हा शल्य चिकित्सक ह्या जिल्हास्तरीय समुचित प्राधिकारी म्हणून काम करतात आणि त्यांच्या अधीनस्थ संस्थांमध्ये कार्यरत असणारे वैद्यकीय अधीक्षक हे सुद्धा बाय डिफॉल्ट समुचित प्राधिकारी तालुका लेवलला असतात. त्यानुसार आपल्याकडे प्रत्येक तिमाहीमध्ये जे काही रजिस्टर सेंटर असतात, PCPND सोनोग्राफी सेंटर असतात, तर त्यांना आपल्याकडे दर 3 महिन्यांची तपासणी आपली होत असते आणि रजिस्टर सेंटरमध्ये त्यांच्या या नोंदणी देणं किंवा त्यांना परमिशन देणं, मशीन खरेदीसाठी परवानगी देणं, हे सगळं आमच्याकडची जी काही मीटिंग ॲडवायझरी कमिटी असते त्याच्यामध्ये ते प्रस्ताव छाननी करून योग्य आहेत किंवा कसे त्या पद्धतीची छाननी करून वगैरे त्याप्रमाणे केले जाते. त्याच्यामध्ये वेगवेगळे सदस्य, त्या विषयातले तज्ज्ञ, आपले रेडिओलॉजिस्ट, गायनेकॉलॉजिस्ट, पिडियाट्रिशियन, आपल्या गीता हसूरकर मॅडम आमच्या त्यातल्या सदस्य आहेत, त्या राज्यस्तरीय लेवलवर पण काम करतात. तर या पद्धतीनं आपलं कामकाज चालू असतं. पण ज्या ठिकाणी बोगस डॉक्टरांकडून आतापर्यंतच्या कारवाई ज्या होत होत्या ते आम्हाला बोगस डॉक्टर सापडत होते, पण या कारवाईमध्ये एक उच्चपदस्थ अधिकारी जो की आमच्या आरोग्य खात्याचा अधिकारी आहे, ही खूप लांछनास्पद गोष्ट आहे आणि त्यामुळे आमची मान शर्मेनं खाली जाण्यासारखी ही घटना आहे. आणि ह्या घटनेसाठी एवढा सगळा समाजातून जो उठाव होतोय आणि आपण माध्यमांनी सुद्धा जो उचलून धरलेला आहे तो गरजेचा आहे समाजाची मानसिकता बदलण्यासाठी. यासाठी खरंच आपल्या सर्वांची मी जिल्ह्याची प्रमुख म्हणून मी आपली सर्वांची आभारी आहे आणि या चर्चेसाठी आम्हाला बोलवल्याबद्दल त्याबद्दल सुद्धा मी आपले धन्यवाद मानते. नमस्कार. मी प्रथमतः तरुण भारतच्या या राऊंड टेबलचं स्वागत करते एवढ्यासाठी की जेव्हा जेव्हा या शहरामध्ये, या जिल्ह्यामध्ये अमानवी कृत्य निदर्शनास येतात त्या वेळेला
तरुण भारत अग्रेसरपणानं पुढे येतं. त्यांची बांधिलकी समाजाशी असल्यामुळं समाजातल्या निरंतर प्रश्नांवरती ते आवाज उठवत आहेत आणि म्हणून मी त्यांचं मनापासून पहिल्यांदा अभिनंदन करते, आभार मानते. माझ्यापेक्षा इथं या क्षेत्रामध्ये काम करणारे वैद्यकीय अधिकारी आहेत आणि सातत्यानं अंधश्रद्धा निर्मूलन समितीचं काम करणारे गीता आसुरकर आहेत. यांनी ज्या पद्धतीनं लढत आहेत, कधी कधी त्या एकाकी पडतात, पण तरी सुद्धा जिद्द त्या हारलेल्या नाहीत. याचं कारण मला वाटते हा ताराराणींचा वारसा आहे. लोक आपल्याला काही म्हणत, आपली जबाबदारी आपण स्वीकारलीच पाहिजे या भावनेनं. आत्ताच मी वैद्यकीय अधिकाऱ्यांचं मत ऐकलं आणि त्यावरून मला असं लक्षात आलं की आमच्या महिला आता सक्षम झालेल्या आहेत. त्याचबरोबर मला आणखीन एका गोष्टीचा उल्लेख या ठिकाणी करायचा आहे. हे एवढं सगळं आहे, शाहूंची नगरी आहे, ताराराणीची नगरी आहे, इथल्या महिला सक्षम आहेत, अनेक क्षेत्रात चमकत आहेत. मग ही एवढी छोटीशी गोष्ट आहे की माझ्या वंशाला दिवा पाहिजे. तुम्हाला आज असं वाटत असेल की मुलगा हाच वंशाचा दिवा असतो, तरी आज अशी कितीतरी उदाहरणं आहेत की जी उदाहरणं वंशाच्या दिव्यानं दारू पिऊन रस्त्यात लोळत घालवलेले आहे आणि दुसऱ्या बाजूला वंशाचा दिवा म्हणून या देशातल्या, या शहरातल्या अनेक तरुणांनी नैत्रदीपक कामगिरी केलेली आहे. पण मला यामध्ये वैद्यकीय अधिकारी काम करतील, पोलीस अधिकारी काम करतील, पण हा लढा संपवायचाच असेल तर घराघरातल्या नागरिकांनी याच्यावरती विचार करण्याची गरज आहे. तो विचार हा आहे की नाही, मला मुलगी असेल तरी चालेल, पण असल्या गोष्टींना मी बळी पडणार नाही. आईचा आग्रह असेल तर पतीनं सांगितलं पाहिजे की तू असले आदेश आम्हाला देऊ नको, कुठल्याही मांत्रिकाकडं, बाबाकडं महिलांनी जाऊ नये. कधीही कसला अंगारा तयार झालेला नाही की ज्या अंगाऱ्यामुळं मुलगा होतो, ही तरी धादांत खोटी गोष्ट आहे. माझी शिकलेल्या महिलांना विशेषतः विनंती, अडाणी महिला कदाचित अडाणपणानं करू शकतील, परंतु माझ्या डोळ्यासमोर अशी काही घटना आहेत की अतिशय शिक्षित आहेत, उच्च शिक्षित आहेत, पण त्यांनाही मुलग्याचा मोह आवरलेला नाही. माझी या निमित्तानं समाजाला आव्हान आहे की पोलीस त्यांचं काम करतायत, वैद्यकीय अधिकारी त्यांचं काम करतायत आणि डॉक्टरना माझी विनंती आहे, तुम्ही जे शिक्षण घेतलेलं आहे ते समाजाच्या आरोग्यासाठी घेतलेलं आहे. तुम्ही समाज आरोग्यहीन करण्यासाठी घेतलेलं नाही, याची आपण जाणीव ठेवावी. आणि या निमित्तानं पुन्हा एकदा तरुण भारतचं मी अभिनंदन आणि आभार मानते आणि इथंच थांबते. तुम्ही हा पाटीलचा, कारण का ह्याला 1 लाख रुपये जर पेन्शन मिळत असेल, अधिकारी म्हणून आला असेल, तर ह्याला पैशासाठी या गोष्टी करण्याची काही गरज नाही. पण इतकं वाईट चित्र आहे की शेतात जाऊन व्हॅनमध्ये गर्भपात होता. हे इतकं भयानक आहे. आता रस्त्यावरची लढाई म्हणजे आम्ही आमच्याच महिलांच्या विरोधात, तर महिला, आम्ही कित्येक महिलांना सांगतो, काही घरामध्ये काल तुमचीच बातमी वाचली की महिला सांगतच नाहीत की अशा लोक येतात त्यांना की मी गरोदर आहे म्हणून. म्हणजे याच्यासारखं दुर्दैव आहे. याच्यासाठीची याच्यापेक्षा महिलांना प्रवृत्त करणं, मी हे करणार नाही, काय वाटेल ते होऊ दे, ही जेव्हा धमक महिलाच दाखवतील तेव्हाच हा प्रश्न खऱ्या अर्थानं मार्गी लागेल. डॉक्टर काय पैसा मिळतोय ते काही खबर, डॉक्टर नाहीत करत, हे कंपाऊंडरच्या लेवलची माणसं अशा घटना घडतात आणि त्यामुळे अनेक महिलांच्या जीवाला सुद्धा धोका आहे. याची जाणीव सुद्धा या निमित्तानं व्हावी. आम्ही या 2-3 दिवसात निमित्तानं काही महिलांशी ज्यावेळेला बोलायचा प्रयत्न केला तर त्याने असे सांगितलं की त्या मुली झाल्या किंवा अजून अपत्य व्हायचं आहे म्हणून, मग रोज जे सासूंचं, सासऱ्याचं, दिराचं जे टोचणं असतं एखाद्या शस्त्रापेक्षा जास्त असतं आणि ते आम्ही सहन करण्यापेक्षा मग कोणतर म्हणतो पाहुणा चल दाखवून येऊया, चला जाऊया, असं म्हणजे हातबंदाही त्यात दिसून आलं. नाही सर, सासू ही स्त्री आहे, सून ही पण स्त्री आहे, ननंद ही पण स्त्री आहे. मग त्या सुनेनं सांगायचं की माझा याला विरोध आहे, नवऱ्याला सांगायचं तू हे करणार नसेल तर मी स्वतंत्र राहायला तयार आहे. गप्प गुमानते ह्याला तयार. माझं नाव पद्मजा तिवले. आज आपण अत्यंत महत्त्वाच्या आणि सामाजिक विषयामध्ये सगळेजण आपण या ठिकाणी जमलेलो आहोत. खरं तर हा विषय इतका गंभीर आहे. मी ज्या संस्थेत बालकल्याण संकुलमध्ये काम करते त्या ठिकाणी गेले 10 ते 15 वर्ष झाली की मुलगी लग्नासाठी पाहिजे असे
दिवसाला 25 ते 30 लोक येऊन भेटतात आणि आम्ही अनाथ आश्रमातली मुलगी करायला तयार आहे, आम्हाला तुम्हाला काय द्यायचं असेल तर आम्ही संस्थेला देणगी देतो वगैरे वगैरे. ही परिस्थिती का आली त्याचं कारण ह्याच्यामध्ये आहे. आज तुम्हाला सगळ्यांना सांगायला मला वाईट वाटते की समाजामध्ये अशी मोठी दरी आता पडलेली आहे की अनेक मुलं 30-32 वयानंतरची 40 पर्यंत गेलेली मुलं बिन लग्नाची आज या जिल्ह्यामध्ये असेल, शहरामध्ये असेल सध्या घडते. याचं कारण काय तर हा जो प्रकार आज उघडकीस आला आपल्या समोर. कारण बरेच वेळेला अगदी महिन्यात 1-2-3 रेड होतात आणि आपल्याला माणसंही सापडत आहेत. ही यंत्रणा एवढी भयानक आहे आणि त्याच्यामध्ये मी आणि गौरी पाटीलनी आम्ही बऱ्याच वेळेला काम पण केलं की त्यांना पकडण्यामध्ये कुठं काय चालते, कुठं कसं माणूस पाठवलं, या सगळ्या गोष्टी आम्ही जवळनं पाहतोय. आणि दुर्दैवानं आज आम्ही या भगिनी आहोत, अत्यंत म्हणजे सामान्य कुटुंबातून येऊन आम्ही समाजामध्ये काम केल्याने नावारूपाला आलो. तो काळ फार वेगळा होता की महिलांनी राजकारणात यावं का न यावं, घरच्यांची त्याला मान्यता आहे. पण आरक्षणामुळं आपण बऱ्याच जणी आता आपल्याला दिसत आहेत ते पण वेगळ्या, आम्ही बिन आरक्षण मधनं आम्ही निवडून आलो. पण अजूनही लोकांना कळेना की आपल्या घरातल्या मुलग्याला कोण मुलगी द्यायला तयार नाही. कारण त्या काळामध्ये 25-30 वर्षापूर्वी ती यंत्रणा जी चालू झाली की मुलगी असेल तर कट करायची आणि तीच मुलं पुढं आता त्या वयोगटातली मुलं त्यांना आज मुली मिळेल बघतोय म्हणतोय. पण अजूनही निर्णय प्रक्रियेत कुठल्याही महिलेला घरामध्ये स्थान नाही. हे वस्तुस्थिती, मग ती सर्व्हिस करणारी असेल, मिळवती असेल, कुठल्याही थरातली असेल तर घरातले महत्त्वाचे निर्णय घेताना स्त्रीला फार महत्त्व दिलं जात नाही. कसलं स्वातंत्र्य आहे तर स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार असा काही जणांनी त्याचा अर्थ घेतलेला आहे. आणि आज ह्या जर मुली आपण अशा पद्धतीनं जर कमी करत गेलो तर किती भयानक परिस्थिती पुढे जाऊन निर्माण होईल याचं भान कोण ठेवायला तयार नाही. दुसरी गोष्ट, डॉक्टरच्या जाग्याला आहे. त्या महिलेनं किंवा जिच्यावर ही वेळ येणार आहे तिनं जर आज ठामपणे नाही उभारलं तर हा प्रकार अनेक वर्ष पुढे चालू राहील. मी असं म्हणतोय की काही मूल कुठलेही होऊ दे, 1 होऊ दे, 2 होऊ दे, बास करा, इथपर्यंत ठीक आहे ना. पण ती मुलीच नको आहेत आणि मुलगेच पाहिजे आहेत हा अट्टहास घरातले लोक टॉर्चर करतात. आजची परिस्थिती तुम्हाला सांगतो की कुठल्याही सुनेला टॉर्चर करण्याचे प्रयत्न आता होत नाहीत कारण मुलीच मिळत नाहीत. हे मी स्वतः अनुभवले आता गावामध्ये. त्यामुळं हा प्रकार होणार नाही. मुली आता शिकलेल्या आहेत. मुलींनी यामध्ये, मी या देशाची एक मुलगी आहे, कन्या आहे आणि मी हा देश घडवण्यामध्ये माझंही सहकार्य राहणार आहे पुढं भविष्यामध्ये. तेव्हा त्या घरातल्या कुटुंबातली कोणी असेल, सासू असेल, दीर असेल, सासरा असेल, नवरा असेल, त्याला ठामपणे सांगितलं पाहिजे जर तुला मुलगीच पाहिजे असेल, मुलगाच पाहिजे असेल तर मला या घरात राहायचं नाही आहे, मी निघाले. ही ज्या वेळेला प्रयत्न स्त्रिया करतील, जिच्यावर हा खरं तर अन्याय होते, अत्याचार होतोय, ही सगळी परिस्थिती जरी असली तरी आज नको तिथं फार आपण पुढे गेलोय. पण ह्या कुटुंब व्यवस्थेमध्ये स्त्रियांनी जागरूक होऊन स्त्रियांनीच ठरवलं पाहिजे की मी काही होऊ दे मला बाळ, त्याला मी जन्म देणार, तुम्ही त्याला सांभाळायचं काय नाही सांभाळायचं मी माझी समर्थ आहे, मी निघाले, तुमचं घ्या काय असेल ते. ही भूमिका ज्या वेळेला स्त्रिया घेतील त्यावेळेला आपल्याला कुठलंही आंदोलन करायची गरज नाही. मी सक्षम आहे म्हणतोय ना आपण, तर त्या स्त्रीनं निर्णय घेतला पाहिजे की मला मुलगाच पाहिजे असा माझा अट्टास नाही, तुमचा असेल तर तो चुकीचा आहे. मी मुलगी म्हणून या घरात सून म्हणून आले ना, तशी माझी मुलगी पुढे जाईल, मी तिला शिकवू शकते, सांभाळू शकते, मला या घरात राहायचं नाही. असा ज्या वेळेला मुलींनी, महिलांनी ज्या वेळेला हा आपण जर तिथं घेतला पुढाकार तर हे मोडेल. नाहीतर डॉक्टर काय कोणी पैसे मिळवायला बसलेले आहेत. वास्तविक असल्या डॉक्टरांना म्हणजे डॉक्टर फाशी नव्हे चौकात दिवसभर, आता हे पोलीस केस हे याच्यामध्ये काही नाही आणि 2 महिन्यात हे मागं पडते. किती प्रकरण आहे, त्या घराचं प्रकरण किती दिवस येत होतं त्याचं आता नाव सुद्धा नाही. हे अन्याय अत्याचार होत राहणार आहेत. त्याच्यासाठी स्त्रियांनी, मी बाकीचं स्वातंत्र्य मला नको आहे पण मी माझे स्वतःची जडणघडण मी स्वतः करणार आहे आणि मला होणाऱ्या मुलगीची जबाबदारी माझी आहे.
तुम्ही मला कोणी सांगायचं नाही. हा निर्णय मुलींनी महिलांनी घेतला तर हे थांबणार आहे. आणि डॉक्टर आणि कोण ह्याच्यात सापडतात की नाही, कायदा काही करत नाही आणि त्याला 10-20 वर्ष लागतात. तोपर्यंत विसरून जाते माणूस. महिन्यात दुसरं काहीतरी प्रकरण येते. तेव्हा यांना चौकात हुकून काढलं पाहिजे आणि चौकातच फाशी दिली पाहिजे. हे सगळं महिलांसाठी, यासाठी अनेक कायदे झाले. मग 498 आहे, काही उपयोग होत नाही. आता हसूरकर मॅडम इथं आहेतच, त्यांनाही माहिती आहे. आम्ही बऱ्याच प्रकरणात बघितले, काही होत नाही. नंतर ते सुटतात, मग कॉम्प्रोमाइज होते, हे सगळं होते. त्यामुळे काही मिळत नाही त्याच्यामध्ये. तेव्हा ह्या डॉक्टर लोकांना, ह्या यंत्रणेत काम करणाऱ्या, मग डॉक्टर असेल, त्याचा असिस्टंट असेल, कोण एजंट असतील, ह्या सगळ्यांना एकदा एका ठिकाणी डांबून ठेवलं पाहिजे आणि मारलं पाहिजे, तरच हे थांबेल. ह्या दोन्ही गोष्टी दोन्ही बाजूने झाल्या तर याचा हे होणार आहे. नसेल तर मग याच्यावर आपण किती बोललो, किती बरोबर. त्याच्यामध्ये प्रबोधन करायला पाहिजे, पण शैक्षणिक ह्याच्यातूनच ते प्रबोधन झालं पाहिजे. मोठी मुलगी झाल्यानंतर तिला सांगण्यापेक्षा लहानपणापासून तिच्यावर बिंबवलं पाहिजे की आपल्यावर पुढे जाऊन अशी परिस्थिती येणार आहे, तेव्हा आपण असं राहिलं पाहिजे, तर हे थांबणार आहे. नाही तर अन्यथा याच्यामध्ये काही बदल होईल असं मला वाटत नाही. नमस्ते, मी गीता हसूरकर, PCPNDT सदस्य आहे आणि सामाजिक कार्यकर्ता म्हणून काम करते. पहिल्यांदा तर कोल्हापूर पोलीस, वैद्यकीय अधिकारी कोल्हापूरचे आणि PCPNDT सदस्य यांनी जी काही कारवाई केलेली आहे, प्रभावी कारवाई, त्याचं मी अभिनंदन करते, त्यांना शुभेच्छा देते. आणि दरवेळेला जे प्रोत्साहन, जी ऊर्जा आम्हाला मिळते ती तरुण भारतकडून मिळते. आणि तरुण भारत समाजामध्ये जे काही असे प्रश्न उभे राहतात त्याच्यावर सातत्यानं काम करत आलेले आहे आणि लोकांच्यापर्यंत ते काम पोचवत आलेले आहे. मला असं वाटतं की ज्या वेळेला अशा घटना घडतात गर्भलिंग निदानाच्या किंवा गर्भहत्येसारख्या, तर त्याला फक्त कायद्याचंच बळ पुरेसं नाही आहे, तर समाजामध्ये लिंग निदानावर जो भर दिला जातो तर तो ठामपणे त्या स्त्रीनं नकार तिथं दिला पाहिजे. कारण मुलगा असो किंवा मुलगी असो, स्त्रीची ही नैतिक आणि मानवी जबाबदारी आहे की तिथं त्याला त्याचं अस्तित्व निर्माण करण्याची. आणि अशा वेळेला निसर्गाच्या विरुद्ध जाऊन आपण हे काम करतो की गर्भहत्या करत आहोत, गर्भात हत्या करत आहोत, आणि त्या अशा लोकांच्याकडून करत आहोत की ज्यांना याचं काही ज्ञानच नाही आहे. ज्यांचे एजंट आहेत ते वेगवेगळ्या समाजातील स्तरातील महिलांच्यापर्यंत, लोकांच्यापर्यंत पोचलेले आहेत आणि एकदम वाईट पद्धतीनं महिलांच्या आरोग्याशी तिथं खेळलं जात आहे. एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून ज्या वेळेला विचार करतो की ज्या वेळेला आपल्या आजूबाजूला असे डॉक्टर आहेत, असे काही महिला एजंट आहेत, पुरुष एजंट आहेत, आणि तिथंपर्यंत जर आपल्याला पोचायचं असेल तर आजूबाजूच्या लोकांना तिथं काय चाललंय काय नाही हे माहीत असतं. आणि म्हणूनच मला असं वाटतं की हे प्रमाण इतकं वाढलेलं आहे. ज्या वेळेला पोलीस स्टेशनमध्ये काही चौकशीनिमित्त समाजातील काही घटकांना बोलवलं जातं किंवा जे ह्याच्यामध्ये कारवाईला सामोरे गेलेले असतात किंवा ह्या गर्भलिंग निदान प्रक्रियेत सहभागी झालेले असतात, तर ते कुठल्याही प्रकारे प्रशासनाला मदत करत नाहीत. मला असं वाटतं की फक्त आपल्या घरात मुलगा जन्माला यावं आणि समोरच्याच्या घरात मुलगी जन्माला यावी आणि ती सुंदर मुलगी आपण सून म्हणून आपल्या घरात आणावी, एवढीच हल्ली लोकांची विचारधारा आहे. पण जर अशीच विचारधारा राहिली तर मुली कमी होतील आणि महिलांच्यावर जे अत्याचाराचं प्रमाण सध्या वाढत आहे ते प्रमाण अजून वाढत जाईल. त्याचमुळं मी म्हणते की जे कायद्यामध्ये काही कलमं आहेत ती बदलली गेली पाहिजेत. जे बोगस डॉक्टरांना कलमं आहेत ती शिक्षित डॉक्टरांना सध्या आहेत असं चित्र आहे, तर ती कायद्याचा धाक लोकांना बसला पाहिजे. आणि तो धाक गर्भवती महिलेला, तिच्या कुटुंबाला, यांना सुद्धा बसण्यासाठी त्यांच्यावर कारवाई होणं आवश्यक आहे. त्या मुलगीला सासरी जात असेल, त्या मुलगीला जर वेगवेगळ्या कारणानं पीडित केलं जात असेल तर त्या मुलगीनं सुद्धा ठाम नकार दिला पाहिजे. आणि तिचा हा नकार इतका सध्या महत्त्वाचा आहे की टोल फ्री क्रमांक आहेत आपल्याला, त्या टोल फ्री क्रमांकावर जाऊन तिनं तिथं ती माहिती दिली पाहिजे. तिची माहिती तिथं ती गोपनीय ठेवली जाते. आणि अशा पद्धतीनं जर सगळ्या समाजानं एकजुटीनं जर हा प्रयत्न केला तर मला असं वाटतं की आपण गर्भलिंग निदान रोखवू शकतो. मुलगा मुलगीचं अस्तित्व आपण अबाधित राहू शकतो. कोणतंही जगात आत्तापर्यंत औषध तयार झालेलं नाही आहे की मुलगाच होईल म्हणून त्या स्त्रीला तिथं दिलं जातं आणि ते फक्त स्त्रीलाच दिलं जातं. हा मोठा जोक आहे खरं म्हणजे.
तर अशा पद्धतीनं आपण सगळ्यांनीच सहकार्य करायचं आहे. आपल्या आजूबाजूला अजून काही माहिती असेल तर प्रशासनापर्यंत, पोलिसांच्यापर्यंत ती दिली पाहिजे. परत एकदा कोल्हापूर पोलीस, वैद्यकीय जी यंत्रणा आहे कोल्हापूरमधली आणि PCPNDT सदस्य, त्याचबरोबर मीडिया, पत्रकार हे सातत्यानं आपल्यापर्यंत ही बातमी द्यायचा प्रयत्न करत आहेत, माहिती देण्याचा प्रयत्न करत आहेत. त्या सगळ्यांचं मी आभार व्यक्त करते. त्या सगळ्यांना मी शुभेच्छा देते आणि इथंच थांबते. नमस्कार, मी ॲडव्होकेट गौरी मनोज पाटील, PCPNDT कायदा सल्लागार या पदावर 2010 पासून जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालय CPR हॉस्पिटल इथं कार्यरत आहे. माझ्या नोकरीच्या 16 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये अनेक प्रकारची गुन्हे बघितली. गर्भलिंग निदानचे बघितले, बेकायदेशीर गर्भपाताचे बघितले. पण हा अलीकडं या महिन्यात उघडकीस आलेला गुन्हा, याचं जर गांभीर्य बघितलं तर ते खूपच जास्त आहे. पण आपण गुन्ह्यांकडे बघायच्या आधी थोडी कायद्याची माहिती सगळ्यांनी करून घेणं जास्त महत्त्वाचं आहे. आपण ज्यावेळेला गर्भलिंग निदानचा एखादा गुन्हा बघतो तेव्हा त्यामध्ये फक्त PCPNDT कायदा इन्क्लूड झालेला नसतो, तर त्यामध्ये 2-3 कायद्यांचा समाविष्ट असतो. एकतर गर्भलिंग निदान केलं म्हणून PCPNDT कायदा, बेकायदेशीर गर्भपात केला म्हणून MTP कायदा, आणि मग हे गुन्हेगारी कृत्य आहे म्हणून मग भारतीय न्याय संहितेचे जे नवीन सेक्शन्स आहेत ते ह्यामध्ये इन्क्लूड होतात. आणि एखादी शैक्षणिक अर्हता नसताना तो डॉक्टर किंवा तो बोगस वैद्यकीय व्यावसायिक जो आहे तो ते कृत्य करतोय म्हणून मग महाराष्ट्रीय वैद्यकीय अधिनियम, असे 3-4 कायदे एकत्र येऊन हा गुन्हा आपण रजिस्टर करत असतो. गर्भलिंग निदान केलं आणि गर्भपात केला तर गर्भलिंग निदान करून बेकायदेशीर गर्भपात केला हे जास्त महत्त्वाचं आहे. कारण MTP ॲक्ट कुठल्याही गर्भपाताला अपवाद करत नाही किंवा करू नका असं म्हणत नाही. ज्या वेळेला गरज असेल त्यावेळेला ॲबॉर्शन हा महिलेचा हक्क आहे. ज्या वेळेला तिच्या जीवितास धोका निर्माण होतो तेव्हा गर्भपात करणं हा एका महिलेचा हक्क आहे. पण गर्भलिंग निदान करून जो गर्भपात केला जातो तो बेकायदेशीर आहे. ही गोष्ट सगळ्यांनी समजून घेणं जास्त महत्त्वाचं आहे. कारण सेक्स सिलेक्टिव्ह ॲबॉर्शन इज अ क्राईम. अदरवाईज फॉर सेफ्टीसाठी जे ॲबॉर्शन असतंय तो प्रत्येक महिलेचा अधिकार आहे. तिच्या आरोग्याच्या दृष्टीनं महत्त्वाचा अधिकार तिला MTP कायद्यानं दिला आहे. तर ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट. PCPNDT ॲक्ट आला हा मुळात ती टेक्निक रेग्युलराईज करण्यासाठी आला. म्हणजे जे सोनोग्राफी मशीन अस्तित्वात आली ते कुणी वापरावेत, कशासाठी वापरावेत आणि कधी वापरावेत हे सांगणारा हा कायदा आला. आणि हा कायदा करत असताना हे वापरणारे म्हणजे सोनोग्राफी मशीन किंवा ही जी नवीन उत्क्रांती म्हणू आपण ज्याला, ही वापरणारी जी व्यक्ती आहे ती डॉक्टर असेल असा अभिप्रेत धरून तो कायदा केला गेला. म्हणजे एखाद्या डॉक्टरने हे मशीन कसं वापरावं, कुणासाठी वापरावं, कुठल्या कंडिशनमध्ये वापरावं आणि ते वापरताना कुणाकडून नोंदणी घ्यावी, किती वर्षाकरिता घ्यावी आणि काय काय बंधनं किंवा काय रेकॉर्ड किपिंग करावं यासाठीचा हा कायदा आला. हा कायदा करत असताना ह्याचा वापर कुणीही करेल हे कधी अभिप्रेतच नव्हतं. त्यामुळं आपण जर कायदा वाचला तर त्यामध्ये रजिस्टर्ड मेडिकल प्रॅक्टिशनर हा शब्द आपल्याला दिसतो की हा नोंदणीकृत वैद्यकीय व्यावसायिकांना वापरायचं मशीन आणि त्याच्यासाठी रूल्स अँड रेग्युलेशन आणलेला हा कायदा आहे. पण आत्ताचं चित्र आपण बघितलं तर बऱ्याच वेळेला बोगस डॉक्टर सोनोग्राफी मशीन वापरताना आपल्याला दिसत आहे. बऱ्याच वेळेला गर्भलिंग निदान सोनोग्राफी मशीन शिवायही केलेल्या घटना आपल्याकडे घडलेल्या आहेत. म्हणजे लॅपटॉप सोनोग्राफी मशीन आहे असं भासवून त्याला प्रोब जोडून त्यामध्ये एक व्हिडिओ चालू ठेवायचा 3 महिन्याच्या बेबीचा, ब्लॅक अँड व्हाईट असतो, सगळ्यांच्या पोटातलं बाळ त्या व्हिडिओमध्ये सेमच दिसतं. ते माझ्या पोटातलं आहे का आणि कुणाच्या पोटातला व्हिडिओ रेकॉर्ड होतोय हेही त्या बायकांना समजत नाही आणि तुमचं गर्भलिंग निदान केलं म्हणून सांगून पैसे घ्यायचे, असे प्रकार झालेले आहेत. आपल्याकडं बेलवर बाहेर सुटणं किंवा लवकर त्यांना शिक्षा न होणं ह्याच्या मागं कारणच असं आहे की काही टेक्निकल ग्राउंड आहेत ज्याला तुम्ही आम्ही डिनाय नाही करू शकत. आता कालचे आपले चंद्रकांत गायकवाड हे जे डॉक्टर आहेत, निवृत्त जिल्हा शल्यचिकित्सक म्हणून ते आहेत, तर त्यांचा वयाचा विचार केला 78 इयर्स त्यांचं एज आहे. ज्या वेळेला त्यांना आपण रंगेहात पकडलं तेव्हा त्यांनी त्यांच्या बीपीचं आणि शुगरचं कारण देऊन ते ॲडमिट झाले. पण ते ॲडमिट असताना ते तिथं किती वेळ राहिले, त्यांना डिस्चार्ज देण्याची प्रक्रिया, ICU मधून डायरेक्ट पोलिसांच्या ताब्यात द्यायचं का, मीनवाईल त्यांना काही धरून चला वाईट की त्यांना काही झालं तर परत ह्युमन राईट्स कमिशन सारख्या गोष्टी आपल्याला सामोरे जाव्या लागतात. म्हणजे कारवाई करत असताना
ती कारवाई करून पूर्णत्वाकडे नेत असताना बारीक सारीक अडचणींचा सुद्धा विचार प्रत्येकानं केला पाहिजे. एखादी गोष्ट उघडकीला आणणं सोपं आहे, आम्ही ते पण पत्करतो, जीवाचा धोका पत्करून कुठेही जाऊन ती उघडकीस आणतो. पण उघडकीस आणल्यानंतर त्या व्यक्तीचा गुन्हा त्या पद्धतीनं साबित करेपर्यंत खूप अडचणी येतात. PCPNDT ऍक्टमध्ये काय म्हटले की दवाखाना सील करा. जर मशीनचा गैरवापर होत असेल तर तुम्ही मशीन सील करा, दवाखान्यावर कारवाई करा. पण जर घरात सोनोग्राफी मशीन सापडलं तर आम्ही काय सील करायचं? गाडीतनं मशीन घेऊन गेला तर आम्ही कुणावर कारवाई करायची? गाडी कोल्हापुरात पेशंटला घेते आणि कर्नाटकाच्या बाउंड्रीत जाऊन डिटर्मिनेशन करून दुसऱ्याच ठिकाणी नेऊन सोडती, ह्यावेळेला ज्युरिस्डिक्शन कुणी बघायचं? म्हणजे ह्या टेक्निकल गोष्टीसुद्धा पोलिसांच्या आड येत आहेत, प्रशासनाच्या आड येत आहेत, की बारीक बारीक गोष्टी आहेत, पण ह्या टाळू नाही शकत आम्ही. त्यामुळं कायद्यामध्ये बदल होणं, त्यामध्ये चांगले बदल घडवून आणणं आणि गुन्हा एकत्रित असेल त्यावेळेला शिक्षेचं जास्त, म्हणजे एकत्रित म्हणजे काय, बोगस वैद्यकीय व्यावसायिक गर्भलिंग निदान करून चुकीच्या पद्धतीनं गर्भपात करत असेल तर हा कलेक्टिव्ह ऑफेन्स आहे. तर त्याच्यासाठी पनिशमेंट आणि त्याच्यासाठी एकत्रित काहीतरी अधिसूचना किंवा कायद्यामध्ये बदल झाले तर आपल्याला ह्या सगळ्या गोष्टीमध्ये खूप फायदा होणार आहे त्याचा. आणि ही काय आत्ता हे पहिल्यापासून माहीत आहे आणि हे केलं नाही अशातला भाग नाही. जसे जसे गुन्हे घडत गेले तसं तसं ह्या गोष्टी समोर आल्या की बाबा हे असं नाही, असं व्हायला पाहिजे, हे असं नाही, हे झालं पाहिजे, ह्यामध्ये हे सापडू शकतात. महिलांचा सहभाग आहे. आता PCPNDT कायद्यामध्ये गरोदर महिलेला एक्झम्पशन आहे की तिच्यावर कुणीतरी प्रेशर केला असेल, तिला जबरदस्ती गर्भलिंग निदानासाठी उद्युक्त केला असेल म्हणून ती गर्भलिंग निदानासाठी गेली, हे प्रिझम्पशन आहे. पण आत्ताचं चित्र फार वेगळं आहे. आता नवऱ्यांना हरॅश करून बायका गर्भलिंग निदानासाठी गेलेल्या आहेत. कालचंच उदाहरण आहे. पोलीस त्या नवऱ्याला दरडावत होते की तू तिला का नेलंस, पण त्यांना नंतर सांगितलं की गेले 6 महिने ही माझ्याशी भांडती आहे की मला मुलगा पाहिजे, गेले 6 महिने मी स्ट्रेसमध्ये आहे की हे पैसे कुठून आणू. म्हणजे प्रत्येक केसमधली सिच्युएशन सेम नाही आणि एकाच अँगलनं त्याकडे बघणंही बरोबर नाही. प्रत्येक गोष्टीत प्रत्येक केसमध्ये नवीन नवीन गोष्टी आमच्या समोर येतात. आतापर्यंत एजंट जेंट्स सापडत होते, आज आम्हाला महिला एजंट सापडल्या. म्हणजे कुठंतरी महिलाच मुलीला मारायला कारणीभूत झाली, मग ती आई म्हणून असो, डॉक्टर म्हणून असो, एजंट म्हणून असो किंवा अन्य मार्गाने असो. ह्यातलं एक सगळ्यात महत्त्वाचं काय आहे माझ्या दृष्टीनं की आपण मुलीला एक्सेप्टच केलं नाही. मुलगी पाहिजे कशासाठी? मला सून पाहिजे, राखी बांधायला माझ्या मुलाला बहीण पाहिजे, आमच्या घराण्यात एखादी मुलगी असावी, मुलगी असलं की असं असते, मुलगी असलं की तसं असते, मुलगी असलं की चैतन्य असते, म्हणजे तिचा उपयोग आहे म्हणून ती पाहिजे. ती एक व्यक्ती म्हणून कुणालाच एक्सेप्ट नाही आहे आपल्याला. हे सगळ्यात महत्वाची मेख आहे ह्यातली. आज मुलगी पाहिजे 50 कारणांसाठी, की आमच्या वंश वाढवायला मुलगी पाहिजे, आमच्या मुलाचं लग्न व्हायला मुलगी पाहिजे, भावाला बहीण पाहिजे, मावशी पाहिजे, आत्या पाहिजे, पण ती व्यक्ती म्हणून आजही कुणाला नको आहे. आणि जोपर्यंत मुलीचं व्यक्ती म्हणून स्वागत होत नाही तोपर्यंत हा खेळ थांबणारा नाही. त्यासाठी आपण बरेच गोष्टी करू शकतो, कायद्यात बदल आणू शकतो, सजग राहू शकतो, पण मानसिकता बदलायसाठी काय करणार आहोत? मग त्याची सुरुवात तुम्ही करा म्हणण्यात काहीच अर्थ नाही. ती सुरुवात स्वतः केली पाहिजे. आणि मी त्याबद्दल फार ठाम आहे, कारण स्वतः माझ्या वडिलांनी, मी एकटीच आहे आणि माझ्या घरात तोच वारसा आहे, त्यामुळे मी एवढ्या धाडसानं बोलू शकते. हे बोलायचं धाडस नोकरीमुळे तर आलंच आहे, पण माझ्या घरातले संस्कारही आहेत आणि आमचं पालनपोषणही तसं झालेलं आहे. त्यामुळं जोपर्यंत स्वतः एखादी गोष्ट सुरू करत नाही तोपर्यंत समाज बदलणार नाही. समाज बदलायचा असेल तर समाजातला प्रत्येक घटक, मग ती महिला असू दे, शाळेतली मुलगी असू दे, शाळेतली शिक्षिका असू दे, शिक्षक असू देत, शेजार पाजारची लोक असू देत, प्रत्येक थरावर ह्याला विरोध झाला पाहिजे. फक्त कायदा आहे म्हणून हे करायचं नाहीये, हा गुन्हा आहे म्हणून करायचा नाहीये असं नाही, तर हे करायचंच नाहीये हे माणसानं ठरवलं पाहिजे. आणि ते प्रत्येक माणसानं ठरवलं पाहिजे, प्रत्येक स्त्रीनं ठरवलं पाहिजे. आज आपल्याला शाळेत मुलींना शिक्षण द्यायची गरज नाहीये, मुलाला आणि मुलीला शिक्षण द्यायची गरज आहे. की तुम्ही भविष्यात ज्या वेळेला विवाहित जोडपं म्हणून राहणार आहात, जेव्हा तुम्ही अपत्याचा विचार करणार आहात, तेव्हा तुम्हाला किती अपत्य असावीत हे तुमच्या हातात आहे.
एक असावीत, दोन असावीत, त्यातली एक मुलगा एक मुलगी असावी किंवा दोन्ही मुलंच असावीत, हे आपल्या हातात नाही, हे निसर्गाच्या हातात आहे आणि ते निसर्गावरच सोडावं. आपल्याकडे ॲडव्हर्टाईजमध्ये सुद्धा चौकोनी फॅमिली दाखवत असताना एक मुलगा, मुलगी आणि आई वडील दाखवतात. म्हणजे आपण आदर्श घालून देतो काय की चौकोनी कुटुंबात एक मुलगा असावा. आपण घातलेला आदर्श आणि आज आपणच म्हणतोय की आमचं कुटुंब मुलाशिवाय पूर्ण करा. फार बारीक सारीक गोष्टी आहेत ज्या ह्या सगळ्यावर इफेक्ट करत असतात. 4वी-5वीचं पुस्तक म्हणजे मराठी बालभारतीचं पुस्तक आपण वाचलं आपल्या वेळचं, म्हणजे आम्ही शाळेत असताना, मदन मैदानात खेळतो कमल आईला मदत करते. अहो आपण तिला 6 वर्षापासून 24 वर्षापर्यंत शिकवणार की तू हे करायचंयस, हे नाही, आणि 24व्या वर्षी तिला सांगणार की आता नाही हा, तुला काही झालं तरी तू ते एक्सेप्ट करायचंयस. असं होत नाही, होणारही नाही. आज 6 वर्षाच्या ज्या मुली आहेत त्यांना तुम्ही शिकवलं तर 20 वर्षांना मुली जन्माला येणार आहेत. आज हा लढा केला, आज ऑफेन्स उघडकीस आले, आज सगळं केलं म्हणून पुढच्या महिन्यात सेक्स रेशो वाढणार नाही. सेक्स रेशो वाढायसाठी 10 वर्ष जायला पाहिजे. 10 वर्ष सातत्य ह्यात राहिलं पाहिजे. मग ते शाळेत असू दे, कॉलेजमध्ये असू दे, समाज माध्यमातून असू दे, कारवाईत असू दे, किंवा आम्ही नोकरी करत असताना प्रत्येक दिवशी असू दे, हे सतत चालू राहिलं पाहिजे. आणि प्रत्येक घरात प्रत्येक व्यक्तीनं ठरवलं पाहिजे की हे करायचंच नाहीये, तरच शेजारी जर काय चालू आहे त्याचा आपल्याला त्रास होणार आहे. आता आज कुणाला त्रास झाला का? प्रतिमा हॉस्पिटलमध्ये 250 मुली मारल्या गेल्या. कुणाला त्रास झाला त्याचा? शेजार पाजारांना झाला? नाही झाला. तिथं गेलेल्या महिलेला रात्री भूल न देता केले असतील, भूल देऊन केले असतील, तिला त्रास झाला पण तिनं कुणाला सांगितला? नाही सांगितला. शेजार पाजारच्या लोकांना त्याचं काहीच वाटलं नाही. जर त्याच वेळेला एखादा व्यक्ती डॉक्टर रात्री दवाखाना उघडून काय करताय हे जर विचारायला गेला असता तर त्या दिवशीच्या मुली वाचल्या असतात. एका वेळेला सगळ्या मुली वाचवू शकत नाही. आज आम्ही कारवाई केली, सगळ्या मुली वाचवल्या असं नाही, पण ज्या दिवशी कारवाई केली त्या दिवशीच्या 4 जरी मुली आम्ही वाचवू शकलो तरी ते समाधान आम्हाला आहे. कारण एका वेळेला सगळ्या मुली वाचवू शकत नाही. त्यासाठी प्रशासन, कायदा एवढीच गरजेची गोष्ट नाही, तर प्रत्येकानं ती वाचली पाहिजे. आणि ती का वाचली पाहिजे? तर ती एक व्यक्ती आहे म्हणून वाचली पाहिजे. मला सून पाहिजे म्हणून ती वाचवायला जर आपण गेलो तर परत एकदा आपण तिचा उपयोग आहे म्हणून तिला वाचवायला गेलो असंच होते. आणि ही मेख कायम माझ्या मनात राहते की एक व्यक्ती म्हणून मुलीचं स्वागत करा. 100% तुम्हाला मुली वाढलेल्या दिसतील. सजग राहून काय वाईट चाललंय याकडे प्रत्येकानं बघा. आपल्याकडे 2 टोल फ्री नंबर आहेत. 104-104 आपली कंप्लेंट पोर्टल आहे, त्याच्यावर तुम्ही याबाबतीत तक्रार करू शकता. 1800-233-44-75 आपल्याकडे हा टोल फ्री नंबर आहे ज्याच्यावर तुम्ही ही तक्रार देऊ शकता. कुठंही आजूबाजूला काहीही झालं तरी जाऊन काय चाललंय हा प्रश्न जरी विचारला तरी त्याच्यावर इफेक्ट होऊ शकतो. आज लॉजमध्ये हे काम चालू आहे. जर लॉज मालकानं हे काय करतोयस, कुठल्या बायका आणतोयस हा प्रश्न विचारला असता, दुसऱ्या दिवशी रूम दिली नसती तर त्या थांबल्या असत्या. काय करायचंय, मला भाडं मिळते, तो काय का करेना रूममध्ये, काय का करेना, ही जो आपली टॅगलाईन सगळ्यांची आहे ती मोडून काढली पाहिजे. आणि प्रत्येक आचरणात, विचारात मुलगी ही एक व्यक्ती आहे आणि तिला तिच्या जन्माचं स्वागत केलं पाहिजे. ही टेंडन्सी जोपर्यंत आपण अंगीकृत करत नाही तोपर्यंत ह्या लढ्याला यश येणं अवघड आहे. माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे की समाजाच्या प्रत्येक स्तरावर ही जनजागृती करायचं काम आहे आपलं. एक शिक्षणानं समृद्ध झालेली लोक आहोत आपण. तर आज प्रत्येक 20-25 जण आपण आहोत. ह्या 20-25 जणांनी प्रत्येक एकाला सांगितलं तर 50 जण लिटरेट होणार आहेत ह्या गोष्टीमुळे. आणि त्या 25 जणांनी पुढं 25 जणांना, सगळ्यांना एका वेळेला आपण सांगू शकत नाही, पण एक एक व्यक्ती जर ह्याबाबत सजग झाला तर सगळा समाज व्हायला वेळ लागणार नाही. आणि आम्हाला सहकार्य करणारे पोलीस प्रशासन असू दे, जिल्हाधिकारी साहेब असू देत, इव्हन आपले आरोग्यमंत्री असू देत, आम्ही कधीही त्यांना कुठल्याही गोष्टीसाठी ज्या वेळेला मदत लागते तेव्हा मागत असतो. चांगल्या प्रकारे सगळे विभाग आम्हाला या प्रकरणात मदत करत असतात. पण तुम्हीही सगळ्यांनी समजून घ्या की ही कारवाई करत असताना टेक्निकल अडचणी फार येतात. ह्या कशा निस्तरायच्या किंवा कशा यामध्ये सुधारणा करायच्या हे आपण त्या टेक्निकल लोकांवर सोडूया. पण जे आपल्या हातात आहे की बाजूच्या घरात काय चाललंय एवढं जरी आपण सजग बुद्धीनं बघायला लागलो आणि जे चूक होते चूकला चूक म्हणायला शिकलो तर बराच उपयोग ह्या चळवळीत होईल. एवढं बोलते. धन्यवाद. आताचे जे गाईडलाईन्स ते पुरेसे आहेत किंवा त्याच्यामध्ये काही बदल होणं गरजेचं आहे.
PCPNDT मध्ये गुन्हा वेगळा की मशीन वापरलं चुकीच्या पद्धतीनं चुकीच्या माणसानं वापरलं म्हणून गुन्हा होऊ शकतो. पण हा पुढे जाऊन गुन्हा अबॉर्शन पर्यंत जातोय, म्हणजे दुसरा ऍक्ट लागतो. मी मगाशी म्हटलं तसं की ज्या वेळेला 3 कंबाईन असतात, म्हणजे बोगस डॉक्टर गर्भलिंग निदान करतोय आणि शिवाय बेकायदेशीर गर्भपात करतोय, तर तो त्याचा ग्रीव्हियन्स लक्षात घ्यायला पाहिजे की 3 ऍक्ट एका ठिकाणी ब्रीच व्हायला लागले. तर त्या अनुषंगानं शिक्षा किंवा बदल होणं गरजेचं आहेच. त्याबद्दल शिक्षा 5 वर्ष आहे. आपण टेक्निकल ग्राउंडमुळे शिक्षेचं प्रमाण कमी आहे. बऱ्याच वेळेला आता साधी गोष्ट आहे की एखाद्या माणसाला अरेस्ट केलं आपण, तर त्याला ॲज ऑफ राईट बेलचा जामिनाचा अधिकार आहे. आपण चौकशी 4 दिवस करू, 5 दिवस करू, तो माणूस किती आपल्या गुन्ह्याची कबुली देणार आहे, आणि ऑब्व्हियसली मग थोड्या दिवसानं तो बेलवर बाहेर येतो. मग हे बरेच कायदे एकमेकात गुंतलेले आहेत. बेलसाठी क्रिमिनल प्रोसिजर कोड आहे, ज्यानुसार त्याला त्याचे राईट मिळतात आरोपी असला तरी. त्यामुळं अडचणी टेक्निकल भरपूर आहेत. त्यातून मध्य काढायचं असेल तर थोड्याफार सुधारणा होण्याची अत्यंत गरज आहे. करून घेणाऱ्याला आपल्याला PCPNDT मध्ये इनलॉज आपण त्यांना करू शकतो. पण आता अडचण तेच सांगायला लागले मी, प्रिझम्पशन आपण गरोदर महिलेला दिले आणि गरोदर महिला सगळ्यात पुढे आहेत हे करायला. आता मोकाचा कारवाई त्याच्यानंतर टास्क फोर्स त्याच्याकडे कसं पाहतो? मोका लावण्यासाठी हो, मोका लावला तर फरक पडेल. कारण काय होते, हे जे हॅबिच्युअल गुन्हेगार आहेत ह्यांना इन्कम सोर्स हे एकच आहे. त्यांचं काही क्वालिफिकेशन नाहीये की मी एकदा पकडून आलो, बाहेर आलो तर मी दुसरं काहीतरी काम करेन, किंवा एवढा इझी पैसा त्यांना मिळायची सवय झालेली असती. 2-4 मिनिटं सोनोग्राफी करायचं आणि 20,000 मिळवायची. त्यांना महिनाभर काम करून 20,000 मिळवायची सवय नाही अंगाला पडली. त्यामुळं बेलमधून तो बाहेर आला की परत त्याच्याकडेच वळतो. जर मोकासारखी प्रोव्हिजन झाली तर तो डिटेन होईल त्या गोष्टीपासून बऱ्याच कालावधीसाठी, आज वचक बसेल. आणखीन एक सांगायचा मुद्दा राहून गेला, म्हणजे सोनोग्राफी मशीन इलिगली विकतायत, मिळतायत, पण सोनोग्राफी मशीननं तपासणी होती, मुलगा मुलगी कळते. जीवितहानी कधी होते? ज्या वेळेला ती बेकायदेशीर अबॉर्शनला जाते आणि बोगस डॉक्टरकडे जाते. एकतर बाईचा जीव जातोय किंवा पोटातल्या मुलीचा जीव जातो. म्हणजे गोळ्यांचा जो गैरवापर सुरू आहे त्याच्यावर जास्त बंधन आणणं गरजेचं आहे की गोळ्या कुठून सप्लाय होतात, त्या कशा होतात, त्याच्यावर काम चालूच आहे. पण अजून त्यामध्ये काम करायला खूप वाव आहे, तर त्या गोळ्यांवर निर्बंध आणणं जास्त गरजेचं आहे. नमस्कार, मी अनिल चौगुले. निसर्गमित्र परिवार या संस्थेमार्फत गेले अनेक वर्ष काम करत असताना सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न जो आहे, आता जो का आपला जो ज्यासाठी आपण जमलो आहे त्याचा बेस आहे तो म्हणजे लोकसंख्या वाढ. आणि लोकसंख्या वाढीच्या दुष्परिणाम काय आहेत हे गेले अनेक वर्ष आम्ही संस्थेमार्फत सांगत आलो. सगळ्यांचा सूर शेवटी आला की शिक्षणातूनच या सगळ्यामध्ये बदल होईल. आणि मला चांगलं आठवतं आहे, मी माझं जे काही मला ज्या अर्थानं इथं बोलवलं आहे त्याचा खरा पाया जर कोण असेल तर शाळेचे विद्यार्थी आहेत. कारण मला आठवतं आहे की माझ्या लग्नाच्या 3ऱ्या वर्षी मी एका शाळेमध्ये एक लेक्चर माझं चालू होतं आणि लोकसंख्या वाढ या दिनानिमित्तानं ते लेक्चर होतं. आता 8वी-9वीच्या मुलांना लोकसंख्या वाढ म्हणजे काय सांगायचं म्हणून मी एक शक्कल लढवली की ह्या मुलांना चित्र काढून आणायला सांगितलं. सगळ्या मुलांनी चित्र काढली आणि ती चित्र सगळी एकत्र केली आणि कुणाचंही चित्र एकमेकाला सगळ्यांना देऊन टाकलं. त्यातली 3 चित्र मला इथं मुद्दाम सांगावीशी वाटतात की त्यातल्या काही मुलांनी, सगळ्याच मुलांनी चित्र छान काढली होती, पण दुसऱ्याचं चित्र आपण वाचून दाखवायचं आहे किंवा बघून त्याच्यामध्ये काय सांगितलंय ते दाखवायचं आहे. एका मुलानं चित्र काढलं होतं गावात येणारी वडापची गाडी म्हणजे लोकसंख्या वाढ, गर्दी कशी भरती आणि कशी माणसं आहेत. एका मुलानं काढली होती गावात येणारी एसटी, शिडीवर सुद्धा माणसं पाठीमागे कशी चढून बसलेत असं चित्र काढलं होतं. आणि एका मुलानं चित्र काढलं होतं की खुर्चीवर बसलेला माणूस दाखवला होता आणि अशी 8 मुलं दाखवली होती. आणि तो माणूस दुसऱ्याला चित्र गेलं होतं. तो दुसरा मुलगा म्हणला की ह्या माणसाला 8 मुलं झालेत, ह्याचा कसा आता काय करायचं म्हणून डोक्याला हात लावून बसला असं त्यानं सांगितलं. पण ज्यानं चित्र काढलंय त्याला परत पुढं बोलवलं, तू हे चित्र का काढलंस? कारण माझ्या मनात सारखी रुकरुक होती की हे चित्र ह्यानं कुठेतरी जिवंत बघितलंय, त्याशिवाय त्यानं ते चित्र काढलेलं नाही. आणि मग त्या मुलाला मी विचारलं, बाबा तू कसं काय हे चित्र का काढलं?
तर तो म्हणला की हा माणूस जो आहे ह्या माणसानं कायदा केलाय म्हणला, हम दो हमारे दो, आणि स्वतःला मात्र 8 मुलं आहेत म्हणून सांगितलं. असं त्यानं एक सिम्बॉलिक चित्र ते काढलं. हे सगळं झाल्यानंतर, सगळ्यांची चित्र वाचून झाल्यानंतर, सगळं ऐकल्यानंतर आता म्हणलं आम्हाला वक्ते म्हणून बोलवलं, म्हणलं तर आपण बोलूया. मग मी बोलायला सुरू केलं आणि मग मला आमची एकत्र कुटुंब आहे, आम्ही 3 भाऊ, आई वडील, आणि आम्ही लग्नाच्या अगोदरच तिघांच्याही भावांच्या आम्ही ज्यावेळेला लग्न करायचं ठरवलं त्यावेळेला त्या ज्या मुलींच्या बरोबर लग्न करायचं होतं त्या मुलींच्या बरोबर आम्ही संवाद असा केला होता, साखरपुड्याच्या अगोदर जे काय होईल ते एकच होईल, मग ते काही असू दे असा आम्ही निर्णय घेतला होता पक्का. आणि तो पक्का घेण्यापाठीमागचा म्हणजे तुम्हाला आता ह्या घडीला ते कसं पटवायचं आहे, तर माझा मोठा भाऊ आहे तो मूकबधीर आहे, त्यामुळे त्याला संसार म्हणजे काय, किती रुपयेत होतोय, किती पैसे लागतात ते माहीत नव्हतं. पण त्यासाठी आमच्या ज्या वहिनींनी जो काय त्याग केला, त्या अगदी शेती करून किंवा विहिरीच्या याच्या कामावर असताना त्या तयार झाल्या. एका मूकबधीर मुलाबरोबर लग्न करायचं आहे पण शहरात जायला मिळतंय हा आनंद म्हणून त्यांनी ते स्वीकारला. पण त्या आमच्या वहिनींना पण मी निम्मा संसार मलाच करायचा होता, कारण भाऊ माझा बोलता येत नाही तर त्याचा सगळा संसार आपणच बघायला लागणार आहे. म्हणून मी वहिनींनाच त्यांच्या आईवडिलांच्या समोर विचारलं की आपल्याला अपत्य जे काही तुम्हाला होणार आहे ते एकच होणार आहे, ते काही असेल, मुलगा असू दे नाही तर मुलगी असू दे, पण आपल्याला एकावरच थांबायला लागणार आहे, कारण लोकसंख्या वाढ हे डोक्यात माझ्या चांगलं बसलं होतं. आणि म्हणून तो मुद्दा माझ्या बाबतीमध्ये सुद्धा, माझी बायकोसुद्धा MA झालेली आहे आणि तिलासुद्धा मी ह्या सगळ्या गोष्टी सांगितल्यानंतर तिलाही ते मान्य झालं. आणि जसं माझ्या भावाबाबतीत मी निर्णय घेतला तसं माझ्या बाबतीत सुद्धा मला निर्णय घेणं महत्त्वाचंच होतं. आणि तो निर्णय घेतला आणि मला मुलगी झाली. माझ्या भावाला म्हणजे मोठ्या भावाला जो मूकबधीर भाऊ आहे त्याला 15 ऑगस्ट दिवशी मुलगा जन्माला आला. पण तो काय मला काय फार काय मला त्याचं म्हणजे कोण काय येईना, पण 15 ऑगस्ट हा दिवस एक छान आहे म्हणलं म्हणून त्याचं स्वागत झालं. पण मुलगी माझी 4 डिसेंबरला जन्माला आली, त्यामुळे डिसेंबर महिन्यामधला जो काही हिवाळ्यातला जो एक वातावरण जे होतं ते एक फार पोषक आणि वेगळ्या अर्थानं होतं. आणि म्हणून त्यानंतरचं माझं जे व्याख्यान होतं त्या व्याख्यानामध्ये मी सगळ्या मुलांच्या समोर सांगितलं की तुम्ही सगळ्यांनी जे काही चित्र काढली होती ती खूप सुंदर होती, हे होती, अमुक होती, तमुक होती, पण माझं पण लग्न होऊन आता 3 वर्ष झाली, मला मुलगी झालेली आणि मी एका मुलीवर थांबलेलो आहे. हे सगळं ऐकल्यानंतर सगळ्या मुलांनी टाळ्या वाजवल्या, पण एका मुलानं टाळी वाजवली नाही. ते मुलगा म्हटलं मला पण कळलं नाही, मी सगळ्या मुलांना म्हटलं टाळ्या वाजवण्यासाठी मी हे सांगितलेलं नाही आहे, तुम्ही सुद्धा ह्या पद्धतीचा विचार करणं फार गरजेचं आहे. जो मुलग्याने टाळी वाजवली नाही ते मुलगा उठून उभा राहिला आणि म्हटला सर मी तुमच्या वयाचं झाल्यानंतर असंच करीन म्हणला. ही पोचपावती त्यावेळची आहे. म्हणजे मला वाटतं हे 22 वर्षापूर्वीची गोष्ट मी तुम्हाला सांगितली, अजूनही ती आठवती. मला काशीद सरांचा फोन आल्यानंतर मलाच कळलं नाही की ह्या अशा विषयाला मला का बोलवलंय, तर मला तो एक वेगळा आनंद वाटला. आणि त्या अर्थानं एका मुलीचा, माझ्या मुलीला जो मॅडम जशा म्हटल्या की मुलगी ही व्यक्ती म्हणून असावी, म्हणून आम्ही मुलीचं नाव काय ठेवायचं याच्यावर सुद्धा आम्ही खूप विचार केला. आणि माझ्या मुलीचं नाव मी अस्मिता ठेवलं की जेणेकरून मला आज ते एका कुठल्या पेपरमध्ये चौकटच झालेली आहे, अस्मिताचं सुद्धा असतं झाला काहीतरी, तर त्या काटकरबाईंचं त्या कुटुंबाबद्दलचा तो आज विषय काहीतरी आज हाताळलेला. त्यामुळे अस्मिता नाव मी मुद्दाम ह्या अर्थानं ठेवलं की एक चैतन्य आणि एक वेगळ्या पद्धतीची अस्मिता निर्माण होणं, मग निसर्गाची असू दे, सगळ्याच बाबतीतली असू दे. त्यामुळे मला असं वाटतं की एक मुलगी 2 घरचा संसार, 2 घरं सांभाळू शकते. आणि त्याचं उत्तम उदाहरण सुद्धा मला आत्तासुद्धा ते सांगावंसं वाटतं की माझ्या मुलीचं लग्न होऊन आता 3 वर्ष झाली. माझ्या मुलीनं आत्तासुद्धा जो निर्णय घेतला, माझ्या मुलीचं लग्न ठरवताना सुद्धा आम्ही काही चर्चा केली होती. मुलीला मी काही निगेटिव्ह गोष्टी पण सांगितल्या होत्या. ज्या घरात तू लग्न होऊन जाणार आहेस त्या घरामध्ये एकही महिला नाही आहे. तर माझ्या मुलीनं मला उत्तर दिलं, ज्या घरात सासू असेल, नणंद असेल, तिथं कोण पण जाईल,
तर ज्या घरामध्ये नुसतीच माणसं आहेत तिथं एका स्त्रीची गरज आहे, पण तुम्हाला जाणं गरजेचं आहे. आणि माझ्या मुलीला पण आता मुलगी झालेली आहे, त्यामुळे तिचं नावसुद्धा आम्ही आविरा ठेवलेलं आहे. त्यामुळं आत्ता जो मेसेज आहे हा शालेय मुलांपासूनच आपल्याला सुरुवात करणं गरजेचं आहे. मधल्या काळामध्ये आरोग्य विषयाचं जे शिक्षण होतं ते काहीतरी थोडंसं सिलेबसमधनं कमी केलं. मला असं वाटतं की पुन्हा एकदा आपल्याला त्याची मागणी करणं गरजेचं आहे की शिक्षणामध्ये या सगळ्या गोष्टीचा समावेश होणं गरजेचं आहे. आणि त्या अर्थानं जर आपण हा जर बदल करायचा ठरवला, कारण आज आपण सर्वजण जे दिग्गज आपण म्हणतो आपण, पण ही क्रांती मॅडम जशा म्हटल्या की लहानपणापासूनच हा संस्कार होणं फार गरजेचं आहे. आणि त्या अर्थानं आपण सगळेजण प्रयत्न करूया. सगळ्यात महत्त्वाचं की आपल्याला अजूनही शिक्षणामध्ये फार काय आपलं इतर ठिकाणचं जसं शिक्षण आहे तसं आपल्या इथलं शिक्षण अजूनही काय बिघडलेलं नाही आहे. आणि अजून आता ही चांगली गोष्ट झाली असं म्हणायला हरकत नाही. एक वेगळी क्रांती होईल शिक्षणामध्ये, हा विषय कसा आणता येईल आणि कंपल्सरी पद्धतीनं याचे वर्कशॉप होणं, याच्या वेगवेगळ्या पद्धतीनं ज्या कार्यशाळा घेणं हे फार गरजेचे आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाची, शाळेतल्या लायब्ररीमध्ये आरोग्यविषयक पुस्तकांचं प्रमाण फार कमी आहे. त्यामुळे लायब्ररी, शाळेतल्या ग्रंथालय कशी सुजत करता येतील, चांगली पुस्तकं कशी आणता येतील, आणि सगळ्यात महत्त्वाचं काही आदर्श आहेत. मला अजूनही आता हा विषय खूप वेगळ्या पद्धतीने होणार आहे. येणाऱ्या गणपती उत्सवामध्ये सुद्धा मला आठवतं आहे की गेल्या कित्येक वर्षामध्ये अनेक गणपती उत्सवामध्ये सुद्धा बऱ्याच तरुण मंडळांनी आमच्यासारख्या एका मुलीवर ऑपरेशन केलेल्या कुटुंबांचे सत्कार पण केलेले आहेत. त्यामुळे ही पण गोष्ट खूप महत्त्वाची, आणि ह्या येणाऱ्या गणपती उत्सवामध्ये सुद्धा ह्याचा परिणाम आपल्याला कसा आणता येईल ह्याचाही आपण विचार करूया. आणि त्या अर्थानं मला वाटते जनजागृती हेच चांगलं माध्यम आहे आणि हेच एक चांगला सोर्स आहे. त्यामुळे कायदा असू दे किंवा एकूणच सगळ्या आरोग्याचे जे काय प्रश्न आहेत, मला अनेक घरांमध्ये किंवा ग्रामीण भागामध्ये सुद्धा लक्षात येते की मासिक पाळीबद्दल ओपनली बोललंच जात नाही. त्यामुळे मासिक पाळी हे नैसर्गिक आहे आणि कारण नसताना त्या मासिक पाळीच्या वेळेला सुद्धा इतक्या काही गोष्टी त्या महिलेवर अत्याचार सारख्या राबवल्या जातात. तिला ते नैसर्गिक आहे आणि तिला विश्रांतीची गरज आहे हे कधी समजूनच घेतलं जात नाही. त्यामुळं मला वाटतं की ह्या सगळ्या गोष्टी ओपनली चर्चा होणं फार गरजेचे आहेत. आणि म्हणून शालेय शिक्षणामध्ये ह्याचं कसं आपल्याला आणता येईल याच्याबद्दल विचार करूया. मला इथं बोलवलं आणि मला माझे मत मांडायला व्यक्त केलं. सगळ्यात महत्त्वाचं, मला ताई रस्त्यातच भेटल्या. बालसंकुलमध्ये सुद्धा बऱ्याच घटना आम्ही अशा बघितल्यात की आम्ही काय पद्धतीनं ते बालसंकुल चालवतोय हे ताई सांगणार नाही, त्या सहन करतातच आहेत. पण मी स्वतः काही गोष्टी अनुभवलेल्या आहेत की त्या बालसंकुलमध्ये सुद्धा बऱ्याच गोष्टी अशा ज्या आहेत की ज्या नको आहेत लोकांना, त्या तिथं आणून दिल्या जातात. म्हणजे एक तरी एका मुलीला आम्ही असं वाचवलंय की ते सांगायला नको आहे, त्याला बरेच वर्ष झाली, आता ते बाळ मोठं झालं असणारच आहे, की एक महिला ते अपत्य गाडीतनं घेऊन निघालेली होती आणि ती नदीत टाकणार होती. समोरून ॲक्सिडेंट झाला आणि ते पुढं मधल्या बकेटमध्ये, पुढच्या टू व्हीलरच्या गाडीमध्ये बकेटमध्ये ते गुंडळून ठेवलं होतं बाळ होतं. ते खाली पडलं, ते रडलं, म्हणून लक्षात आलं, म्हणून ते बालसंकुलमध्ये आलं. त्या मुलीच्या दरवेळेला वाढदिवसा आम्ही बालसंकुलमध्ये जातोय, खरं कोणालाही सांगत नाही आहे. पण अशा बऱ्याच मुलींना सुद्धा बालसंकुलमध्ये वाढवलेलं आहे आणि वाचवलेलं आहे. त्यामुळं अशा घटना तुम्ही जसं म्हटला की आजूबाजूला घडत असतात, त्याचं कुठंतरी पाठपुरावा करणं आणि सगळ्यांनी जागृत राहणं हे फार महत्त्वाचं. नमस्कार सगळ्यांना. मी डॉक्टर उत्तम मदने, तालुका वैद्यकीय अधिकारी, पंचायत समिती करवीर. सध्या राज्यात गाजत असणारं अवैध गर्भपात प्रकरण डॉक्टर गायकवाड यांच्या बाबतीत आपल्या राज्याचे आरोग्यमंत्री तसेच पालकमंत्री आबिटकर साहेब, जिल्हाधिकारी, जिल्हा आरोग्य अधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, तसेच PCPNDT सर्व टीम आणि आपल्या पोलीस स्टेशनचे कळमळकर साहेब यांच्या माध्यमातून मागील 2 महिन्यामध्ये बऱ्याचशा मी कारवाई करत आहे. त्यामध्ये बरेचसे बोगस डॉक्टर सापडलेले आहेत, बरेचसे एजंट सापडलेले आहेत आणि बरेचसे डॉक्टरसुद्धा त्यामध्ये सापडलेले आहेत. तर ह्या कारवाई करत असताना मागील 5 वर्षाचा जर आढावा घेतला तर एकूण झालेल्या कारवाया 16 आहेत. पण या
मागच्या 5-6 महिन्यामध्ये आपण जवळजवळ महत्त्वाच्या 5 मोठ्या कारवाई आपण केलेल्या आहेत आणि खूप मोठी अचिव्हमेंट आहे असं मला वाटतं कोल्हापूरसाठी. हे करत असताना आत्तासुद्धा आम्ही एका कारवाईमध्येच आहे, थोड्या वेळामध्ये आम्ही ते पोचणारच आहे आणि आपल्याला नक्कीच संध्याकाळपर्यंत आणखी एक बातमी मोठी मिळेल. तर सांगायला आनंद होतो की अतिशय चांगल्या पद्धतीनं मीडियाने सुद्धा खूप चांगला सपोर्ट केला आहे. तरुण भारत यांचे मी सगळ्यांचे आभार मानतो की तुम्ही आम्हाला इथं सन्मान दिला आणि बोलवलं. आरोग्यामध्ये सगळेच वाईट काम करतात असं नाही, चांगले पण अधिकारी आहेत आणि आपल्या ग्रासरूट लेवलला पाहिलं तर आशाताई आमच्या आहेत, गटप्रवर्तक आहेत, समुदाय आरोग्य अधिकारी, वैद्यकीय अधिकारी, आमचे सर्व कर्मचारी हे याच्यामध्ये काम करत आहेत. यासाठी जर आपला सेक्स रेशो पाहिला तर 1000 मुलींमागे 890 मुली जन्माला येत आहेत, म्हणजे 900च्या खालीच मुलींचा जन्म बघितला जर होतोय. जन्मदर कमी आलेला आहे. जसं सरांनी आता सांगितलं की मुलाला मुलगी लग्नासाठी मिळत नाही आहे. याचं कारण असं आहे की मुलांचं लग्नच लवकर होत नाही आहे, त्यामुळे जन्मदर कमी आलेला आहे. अशी काही गावं आहेत की त्यामध्ये 4-4, 5-5 वर्ष झालं लग्न झालेले नाही आहेत, म्हणजे अशी पण गावं आहेत आपल्या आसपासच्या कोल्हापूरच्या ग्रामीण भागामध्ये. आणि त्यामुळं आपल्याला मुलांचा आणि मुलींचा जन्म हा व्यवस्थित होणं, आपला जन्मदर चांगला राहणं हे पण खूप काळाची गरज आहे. कारण की आपल्याकडं जे यंग ब्रिगेड म्हणतो आपण, यंग ब्रिगेड हे पुढचं फ्युचर आहे आपल्या देशाचं. त्यासाठी आपल्याला जन्मदर पण आपला चांगला राहिला पाहिजे. आणि हा जन्मदर कधी राहू शकतो, जर समाजामध्ये मुली जन्माला आल्या तरच हा जन्मदर चांगला राहू शकतो. त्यामुळं सध्या आम्ही मुलींच्या स्वागतासाठी सासूसून मेळावा घेणं असेल किंवा पात्र जोडपी मेळावा असेल, या माध्यमातून आईस ॲक्टिव्हिटी म्हणजे लोकांमध्ये त्याचा अवेअरनेस कसा होईल यासाठी आम्ही प्रयत्न करत आहे. आणि आता जो महत्त्वाचा कळीचा मुद्दा आहे की जे जुन्या विचारधारणेचे लोक आहेत त्यांना वाटतं मुलगीच असावी, किंवा एखाद्या घरामध्ये एक किंवा 2 मुले आहेत त्यांना वाटतं की आपल्याला मुलगा असावा. तर त्यांची विचारधारणा बदलण्यासाठी आमचे आरोग्य कर्मचारी, अधिकारी हे तिथपर्यंत पोहोचत आहेत. त्यांना मुलींचं महत्त्व समजावून सांगत आहेत, जेणेकरून भविष्यामध्ये ज्या होणाऱ्या माता आहेत, भविष्यामध्ये होणाऱ्या सामाजिक मोठ्या पदावरती जाणाऱ्या महिला आहेत, यासाठी आपल्याला थोडंसं मुलींना जास्तीत जास्त प्रोत्साहन दिलं पाहिजे, महिलांना प्रोत्साहन दिलं पाहिजे. आज आपण पाहतोय प्रत्येक क्षेत्रामध्ये महिलांचं राज्य आहे. आज जिल्हा परिषदला पण पाहिलं तर मुख्य कार्यकारी महिला आहेत. आमच्या आरोग्य सभापती नांदेकर मॅडम सुद्धा महिला आहेत. म्हणजे मोठ्या पदावरती सुद्धा आज महिला चांगल्या पद्धतीनं काम करतायत, आदर्श निर्माण करून देत आहेत. आणि यांचा आदर्श घेऊन लोकांनी यामध्ये सहभागी व्हावं. आणि जी विचारसरणा आहे महिलांची त्यांनी स्वतः बदलली तर त्यांना कोणी अपोज करू शकणार नाही. आता मगाशी बरेच प्रवक्ते बोलले की महिलांनी जर स्वतःचं निर्णय स्वतः घ्यायला सुरुवात केली आणि विरोध करायला सुरुवात केली तर मला वाटतंय हा जो प्रकार आहे हा 100% थांबेल. यासाठी आपल्याला थोडंसं लोकांमध्ये त्यांची मानसिकता बदलणं आवश्यक आहे. आज बरेच सामाजिक कार्यकर्ते आहेत, बरेचसे सामाजिक घटक आहेत, यामध्ये सक्रियपणे सहभाग घेऊन काम करतायत. आणि याचं नक्कीच मला खात्री आहे की भविष्यामध्ये चांगला इम्पॅक्ट पडेल आणि आपल्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये हा जो प्रकार आहे तो 100% थांबेल. यासाठी आज माननीय आरोग्यमंत्री यांनी स्वतः डिक्लेअर केलेलं आहे की आपण कायद्यामध्ये नक्कीच बदल करणार आहे आणि जे काही आता कैदी सापडत आहेत त्यांना नक्कीच मोठी शिक्षा देण्यात येईल. त्यामुळं आम्हाला पण काम करताना हुरूप येत आहे आणि लोकांना पकडण्यामध्ये जे काही अवैध पद्धतीनं काम करत आहेत यांच्यावरती कारवाई करण्यासाठी एक चांगल्या पद्धतीनं आम्हाला जाऊन थांबणं असेल, बऱ्याच वेळा तिथं धाड टाकणं असेल, हे आम्ही रात्री असू दे दिवसा असू देत आम्ही बघत नाही आहे. तर आम्ही जातोय तिथपर्यंत पोहोचतोय आणि कारवाई करतोय. यामध्ये खूप महत्त्वाचा रोल म्हणजे आता आचोरकर मॅडम आहेत, आमच्या पाटील मॅडम आहेत ॲडव्होकेट, त्यांचा नेहमीच आम्हाला सपोर्ट आहे. आणि आपले कळबळकर साहेब आहेत, अतिशय ॲक्टिव्ह आणि धडाडीचे पोलीस इन्स्पेक्टर आहेत. त्यांनी चांगल्या पद्धतीनं टीम बनवून एक चांगल्या पद्धतीने आपल्याला एक मार्ग निवडून आपल्याला ह्या कारवाया जास्तीत जास्त होऊन आपल्याला नक्कीच याच्यामध्ये यश येईल असं मला खात्री वाटते. पुन्हा एकदा मी तरुण भारत आणि सर्व त्यांची टीम यांचं मी आभार मानतो. मला इथं बोलवलं त्याबद्दल पुन्हा एकदा धन्यवाद सरांचं. सध्या सर
सध्या सर कसं आहे की आम्ही आता काय करतोय की ज्या महिला 3 महिन्याच्या आत आपलं RCH पोर्टलला नोंद करत नाहीत, जे आपलं केंद्र शासनाचं पोर्टल आहे, तर त्या महिलांवरती आम्ही वॉच ठेवतोय. ज्यांना 1 मुलगी आहे, 2 मुलगी आहे, अशांवरती वॉच ठेवतोय. आणि त्या महिला कुठं जात आहेत, काय करतायत, अशा आम्हाला तक्रार तर यायला लागल्यात की बाबा ही महिला इकडं जाते. अजून असे बरेचसे लोक आहेत, असे डॉक्टर्स आहेत, आम्हाला त्यांची नावं आता कळालेली आहेत, पण तिथं पोचायला आम्हाला काहीतरी डायरेक्ट आम्ही जाऊ शकत नाही. आम्हाला काहीतरी टीम बनवून काहीतरी प्लॅनिंग करून जावं लागेल. तर ते मॅडमशी पण मी चर्चा केली त्याच्यावरती, तर त्या पद्धतीने आम्ही त्या प्रोसेसमध्ये आहे. नमस्कार, मी पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर, करवीर पोलीस ठाणे, कोल्हापूर. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सध्या जे गर्भलिंग तपासणीबाबत जी पालकमंत्री साहेबांच्या अध्यक्षतेखाली व पोलीस अधीक्षक व कलेक्टर साहेबांच्या मार्गदर्शनाखाली जी मोहीम चालू आहे, त्या मोहिमेचाच भाग म्हणून आम्ही ज्या ठिकाणी अवैध गर्भपात तपासणी होत आहेत अशा ठिकाणी आरोग्य विभाग व पोलीस विभाग संयुक्तपणे कारवाई करत आहे. 1 जुलै रोजी देखील आम्ही भोगावती कारखाना या ठिकाणी देखील अशीच कारवाई केली होती व 26 जुलै रोजी 3 स्टार लॉजिंग कळंबा या ठिकाणी देखील कारवाई केलेली आहे. या दोन्ही कारवाई दरम्यान जे बोगस डॉक्टर, त्याचप्रमाणे सहभागी असलेले डॉक्टर व अशा अवैध गर्भपात तपासणीसाठी जे एजंट इथे कार्यरत आहेत, त्यांना देखील या गुन्ह्यामध्ये अटक करण्यात आलेली आहे. या गुन्ह्याच्या तपासादरम्यान आम्हाला वेगवेगळ्या बाबी समजून आल्या. त्यामध्ये प्रामुख्याने म्हणजे ज्या महिला ह्या मार्गाकडे वळत आहेत, त्यांना 1 किंवा 2 पहिल्या मुली आहेत व त्यांचे नातेवाईक किंवा त्यांची जी कोणी घरातील सदस्य असेल, अशा महिलांना ह्या गर्भ चाचणी करण्यासाठी उद्युक्त करत आहेत. त्या अनुषंगाने त्यांच्यामुळे पुढचे जे प्रकार, गर्भातच बालकाची जी हत्या होत आहे, हे जे प्रकार घडत आहे आणि असे काही जे डॉक्टर आहेत किंवा काही बोगस डॉक्टर आहेत, असे जे काही कृत्य करत आहेत, त्यांच्यावरती पोलीस विभागामार्फत कडक कारवाई करण्यात येणार आहे. पोलीस अधीक्षक साहेब तसेच याबाबत जे 2 गुन्हे दाखल आहेत त्यामध्ये देखील विशेष लक्ष ठेवून आहेत. मी आपल्या माध्यमातून सर्वांना हे सांगू इच्छितो की अशा प्रकारची अवैध गर्भपात तपासणी करणे व गर्भातच बालिकेची हत्या करणे हे अत्यंत गंभीर असा गुन्हा आहे. कोणीही या मार्गास वळू नये, अन्यथा त्यांच्यावरती कडक कायदेशीर कारवाई देखील करण्यात येईल. धन्यवाद. सर, याला आता मोठा लागेल असा देखील इशारा देण्यात आलेला आहे, पण एक सरासरी अशा पद्धतीची जी गुन्हे करतात त्यांना सध्याच्या याच्यानुसार काय करतो? यामध्ये जे भारतीय न्याय संहिता जे नवीन अधिनियम 2023 पासून लागू झालेला आहे, त्याच्या अंतर्गत असणारे गर्भपाताचे विविध कलमे, त्याचप्रमाणे बोगस डॉक्टरमध्ये महाराष्ट्र वैद्यकीय व्यवसाय अधिनियमाची कलमे, महाराष्ट्र शुश्रूषा अधिनियम, त्याचप्रमाणे गर्भपाताचा कायदा व गर्भधारणापूर्व व प्रसवपूर्ण लिंग तपासणी करणे, असे वेगवेगळ्या कायद्यांखाली वेगवेगळे कलमे लावण्यात आलेले आहे की ज्यामध्ये आपल्याला 5 वर्षापर्यंत 7 वर्षापर्यंत अशी शिक्षा देखील आहे. आणि महाराष्ट्र सरकारने सध्या नवीन एक अधिसूचना देखील जारी केलेली आहे की यामध्ये जे संघटित गुन्हेगारी जे करत आहेत आणि असे ह्या गुन्ह्यामध्ये देखील निष्पन्न होत आहे, त्यामुळे त्यासाठी देखील अशी कठोरात कठोर कारवाई देखील करण्यात येईल. डॉक्टर चंद्रकांत गायकवाड हे MBBS गायनॉकॉलॉजिस्ट झालेले डॉक्टर आहेत आणि त्यांनी महाराष्ट्राच्या विविध भागात रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, बीड, पुणे, मुंबई, इव्हन तो कोल्हापूरमध्ये देखील त्यांनी नोकरी केलेली आहे. सिव्हिल सर्जन म्हणून त्यांनी नोकरी केलेली आहे, असिस्टंट सुपरिटेंडंट, आणि आरोग्य संचालकामध्ये ते उपसंचालक म्हणून निवृत्त देखील झालेले आहे. इतक्या मोठ्या पदावर राहिलेल्या व्यक्तीने व इतक्या उच्च शिक्षित व्यक्तीनं हे करणं म्हणजे तिथं आम्ही जी कारवाई करत आहे ते आम्ही देखील सुन्न झालो. आणि त्यांच्या ज्या दवाखान्यामध्ये आम्ही तो छापा टाकला, तेथील व्यवस्था पाहून तर आम्हाला नवल देखील वाटलं की या ठिकाणी रुग्ण येतातच कसे. म्हणजे एक अत्यंत ही खेदजनक व विचार करायला लावणारी घटना आहे की अशा इतक्या उच्च शिक्षित व सुपर क्लास 1 या पदावर राहिलेल्या व्यक्तीने असं कृत्य करणं म्हणजे त्याबाबत याला म्हणजे इतकं दुःखदायक घटना आहे की याला बोलायला देखील शब्द नाही आमच्याकडे. याला सगळं चांगलं वाईट सगळं माहिती आहे. एखाद्या बोगस डॉक्टरनं चेंबर केलं
तर तो त्याचा मोठा गुन्हा ठरेलच. पण त्याला कळतंय सगळं की माणसं असं करू लागले तर काही नाही. निश्चितच म्हणजे आपण याबाबत जर आपण सर्वजण इथे आहातच, अशा घटना कोल्हापूरमध्ये काय होतातच याच्याबाबत देखील सगळ्यांना थोडी थोडी कल्पना देखील आहे. परंतु त्यामध्ये जे जे लोक सहभागी आहेत ते त्यांच्याकडे कोणतीही वैद्यकीय पदवी नसताना ते वैद्यकीय डॉक्टर आहेत असं सगळ्यांना भासवतात. त्यामुळे त्यांच्याकडून हे कृत्य झालं तर आपण एक वेळ समजू शकतो. परंतु सुपर क्लास 1 जो सिव्हिल सर्जन म्हणून सेवानिवृत्त झालेला आहे, त्यांनी महाराष्ट्राचा आरोग्य उपसंचालक देखील राहिलेला आहे. धोरण ठरवणारी माणसं आहेत. होय, म्हणजे तुम्ही असंख्य गुन्हे हाताळलेले आहेत आणि अशा पद्धतीचा गुन्हा आणि असा आहे नाही, याबाबत आम्हाला आमचे जे तालुका अधिकारी आहेत डॉक्टर मदने, गौरी पाटील मॅडम आहेत, गीता आसुरकर आहेत, यांचं देखील मोलाचं सहकार्य आम्हाला लाभलेलं आहे. त्यांनी देखील आम्हाला खूप अशा गोष्टी सांगितलेल्या आहेत की ज्यामध्ये ही कुठून सुरुवात होती, यामध्ये कोण कोण सहभाग असू शकतं, यामध्ये कोणाकोणाचा सहभाग असेल याबाबत देखील त्यांनी खूप माहिती दिली. आणि या सर्व आम्ही तिन्ही डिपार्टमेंट एकत्र राहून कारवाई करीत आहेत. त्याच्यामुळे निश्चितच यामध्ये आणखीनच एकदम जोरदार आम्ही देखील कारवाई करू. आणि जे जे कोणी याच्यामध्ये सहभागी असेल, कोणी डॉक्टर असतील, बोगस डॉक्टर असतील किंवा एजंट असेल, त्यांना देखील आम्ही कोणतीही गय करणार नाही. याबाबत पूर्णपणे समूळ उच्चाटन केल्याशिवाय आम्ही शांत बसणार. डॉक्टर चंद्रकांत गायकवाड यांचा आकडा सुमारे 200 ते 250 आहे, परंतु तपासामध्ये तो वाढण्याची देखील शक्यता नाकारता येत नाही. ज्या महिलांना आम्ही ज्यांनी गर्भपात केलेला आहे किंवा गर्भलिंग चाचणी केलेली आहे, त्यांची पार्श्वभूमी पाहता त्यांना एक पहिली मुलगी किंवा दुसरी मुलगी, 2 मुली आहेत असा दिसून येत आहे. आणि त्या महिलेचे कुटुंबीय देखील त्यास तितकेच जबाबदार आहे. परंतु प्रथम आपण डॉक्टर चंद्रकांत गायकवाड हा पोलीस कोठडीत असल्यामुळे त्याच्यावरती सध्या जास्त फोकस ठेवलेला आहे. त्यांनी अजून कोणाकोणाची अशा प्रकारचे त्यांनी रुग्ण तपासलेले आहेत, त्याला कोणी कोणी सहकार्य केलेले आहे, त्याला कोणत्या डॉक्टरांनी देखील मदत केली आहे, याबाबतचा सध्या तपासावरती आम्ही तपास केंद्रित केलेला आहे. आणि त्यानंतर मग पुढील जी कारवाई आहे ती करण्यात येणार आहे. तपासणी करणारे देखील तितकेच दोषी आहे. त्यांची त्यावेळेची परिस्थिती त्यांना अशी गोष्ट करण्यास ज्यांनी उद्युक्त केले आहे त्यांच्यावरती कारवाई करण्याचा आमचा जास्त सध्या लक्ष ते आम्ही केंद्रित केलेलं आहे. ते देखील गुन्ह्यामध्ये जेवढे त्यांची तपासणी करणारे जेवढे दोषी आहेत तेवढे तपासणी करून घेणारे देखील दोषी आहेत. त्यामुळे त्यांच्यावरती देखील निश्चितच कारवाई होईल. परंतु प्रथम आपण चंद्रकांत गायकवाड जोपर्यंत पोलीस कोठडीत आहेत सध्या त्याच्यावरती आपण तपास केंद्रित केलेला आहे.